45 वर्षांच्या एक हाऊसवाईफ, 6 महिन्यात 3 वेळा जोराचं दुखलं, उजव्या बाजूला, वरच्या पोटात, जेवणानंतर, अल्ट्रासाऊंडमध्ये गॉलस्टोन्स. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं, पण नातेवाईक म्हणाले कशाला, होमिओपॅथी करूया, डिझॉल्व्ह होतील स्टोन. 4 महिने होमिओपॅथी केली. चौथ्या वेळी काय झालं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगतो. पण त्या 4 महिन्यात जे घडलं ते ऐकलं तर तुम्ही कधीही थांबूया असं म्हणणार नाही. मी ऑलमोस्ट दररोज गॉलस्टोन सर्जरी करतो आणि मला एक गोष्ट खूप क्लिअरली माहीत आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही इतकं सिम्पल नाही आहे. कधी ऑपरेशन जरुरी आहे, कधी नाही, हे एका फ्रेमवर्कवर ठरतं. ती फ्रेमवर्क मी माझ्या स्वतःच्या घरच्यांना जे सांगतो तेच आज तुम्हाला सांगतो. थांबा माझ्याबरोबर. गट टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर संदीप सबनीस, GI, HPB आणि बेरियाट्रिक सर्जन, नाशिक येथे. गॉलस्टोन हा एक छोटासा पियर शेपेड ऑर्गन आहे, यकृताच्या खाली उजव्या बाजूला. त्याचं काम बाईल स्टोरेज. लिव्हर बाईल बनवतो, म्हणजे डायजेस्टिव्ह फ्लुइड बनवतो आणि पित्ताशय ते साठवतो. फॅटी जेवण खाल्लं की रिलीज करतो. गॉलस्टोन जेव्हा होतात तेव्हा बाईलमधली वेगवेगळी घटक पदार्थ जसं कोलेस्ट्रॉल, बाईल सॉल्ट्स, कॅल्शियम हे सगळे क्रिस्टलाइज होतात आणि स्टोन फॉर्म करतात. भारतात सर्वात जास्त कोलेस्ट्रॉल डॉमिनंट स्टोन आहे. ह्याच्यामध्ये डाएट महत्त्वाचं आहे, ह्याच्यात जेनेटिक प्रिडिस्पोजिशन आहे, याला ओबेसिटी आहे आणि रॅपिड वेट लॉसमुळे पण स्टोन होऊ शकतात. स्त्रियांना पुरुषांपेक्षा 3 ते 4 पट जास्त गॉलस्टोन्स होतात. आता सर्वात महत्त्वाचा फरक जो समजला तर निर्णय सोपा होतो. सायलेंट गॉलस्टोन्स म्हणजे सिम्पटम नसलेले आणि सिम्पटमॅटिक गॉलस्टोन्स ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हाच फरक ऑपरेशन करायचं की नाही हे ठरवतो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. 5 केसेस. तुमची सिच्युएशन कोणती हे ते बघा. केस नंबर 1. रुटीन चेकअपमध्ये गॉलस्टोन सापडले. कुठलाही त्रास नाही, दुखत नाही, मळमळत नाही, जॉन्डिस नाही. तुम्हाला माहितीच नव्हतं की स्टोन आहे. या रुग्णांसाठी सर्वसाधारणपणे वॉचफुल वेटिंग योग्य आहे. स्टडीज सांगतात की अशा 80% स्टोन्स कधीच ट्रबल करत नाही. हां, डायबिटीज असाल, प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करत असाल किंवा इम्युनिटी कमी असेल तर रूल्स वेगळे असू शकतात. केस नंबर 2. एक पेनफुल एपिसोड झाला आहे, जोराचं दुखलं आहे, काही तास, मग हळूहळू कमी झालं. हे ग्रे झोन आहे. एकाच एपिसोडमुळे लगेच सर्जरी मॅन्डेटरी नाही, पण एक महत्त्वाचा आकडा. एकदा सिम्पटमॅटिक एपिसोड झाला की एकाच वर्षात परत होण्याची शक्यता साधारण 30% असते आणि प्रत्येक एपिसोडबरोबर कॉम्प्लिकेशनचा धोका वाढतो. त्यामुळं सर्वसाधारणपणे माझ्यासारखे सर्जन्स एका एपिसोडनंतर सर्जरी रिकमेंड करतात. केस नंबर 3. 2-3 वेळा दुखलं. इथे ऑपरेशनबद्दल क्वेश्चन नाही, ऑपरेशन हेच आन्सर आहे. प्रत्येक एपिसोड ॲक्यूट कोलेसिस्टायटिसचा धोका वाढवतो. गॉलस्टोनला इन्फेक्शन म्हणजे जे 30 मिनिटांचं डे केअर प्रोसिजर आहे त्याला इमर्जन्सीमध्ये कन्व्हर्ट करणं. केस नंबर 4. हे नॉन निगोशिएबल आहे. गॉलस्टोन्समुळे पॅनक्रियाटायटिस झाला, म्हणजे गॉलस्टोन हा पॅनक्रियाटिक डक्टला ब्लॉक केला आणि पॅनक्रियाजवर सूज आली तर ऑपरेशन हे अर्जंट आहे. थांबणं नाही, नंतर बघू असं बिलकुल नाही, अगदी अर्जंट. गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस माणसाचा जीव घेऊ शकतो. दुसरा एपिसोड पहिल्या एपिसोडपेक्षा जास्त धोकादायक असतो. केस नंबर 5. जॉन्डिस स्टोनमुळे. म्हणजे काय की स्टोन पित्ताशयातनं सरकून कॉमन बाईल डक्टमध्ये गेला. हे सुद्धा अर्जंट, म्हणजे इमिजिएट इंटरव्हेन्शन, म्हणजे इमिजिएट सर्जरी.
लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमीबद्दल आपण थोडे मिथ्स दूर करूया. मी हे ऑपरेशन दर आठवड्याला करतो. अनुभवी सर्जनच्या हातात 30 मिनटं, 4 छोट्या कट्स, त्यातला सगळ्यात मोठा कट 1 सेंटीमीटरचा, जनरल ॲनेस्थेशियाखाली. गॉल ब्लॅडर क्लिप करतात, सोडवतात, त्याच छोट्या होलमधून त्याला बाहेर काढतात. तुमची रिकव्हरी रूममध्ये तुम्ही उठता, 4 छोट्या स्टिकिंग्स तुम्हाला दिसतात. बहुतेक रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातात. 3 ते 5 दिवसात डेस्क जॉब करायला लागू शकतात आणि 2 आठवड्यात पूर्ण ॲक्टिव्हिटी करू लागतात. आता थोडंसं रिस्कबद्दल मी ऑनेस्टली सांगतो, कारण तुम्हालाही ऑनेस्ट इन्फॉर्मेशन हवी आहे. बाईल लीक इलेक्टिव्ह अनकॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये 0.3% कमी आहे. ओपन सर्जरीला जावं लागणं लेस दॅन 1%. फिट पेशंटसाठी ॲनेस्थेशियाचा धोका ॲक्च्युली हॉस्पिटलला गाडीत येण्याच्या धोक्यापेक्षाही कमी आहे. गॉल ब्लॅडर काढल्यानंतर जगणं कसं असतं? ॲक्च्युली लिव्हर बाईल बनवत राहतं, गॉल ब्लॅडर नसलं तरीही. 6 आठवडे जुळवून घेताना थोडंसं आधेमध्ये लूज मोशन किंवा गॅस पोटामध्ये असणं असं वाटू शकतं. हे नॉर्मल आहे आणि टेम्पररी आहे. बहुतेक सर्व रुग्ण सर्व काही खातात, कुठलंही रिस्ट्रिक्शन आयुष्यभरासाठी राहत नाही. आता एक महत्त्वाचं सांगतो, कारण मी ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस बघतो माझ्या OT टेबलवरती रोज. लेमन ज्यूस, ॲपल सायडर व्हिनेगार, ऑलिव्ह ऑइल ह्या गोष्टी गॉलस्टोन डिझॉल्व्ह करत नाहीत. गॉलस्टोन म्हणजे सॉलिड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, अगदी काचेसारखं कठीण. कोणतंही लिक्विड ते डिझॉल्व्ह करत नाही. काय होतं, सिम्पटम्स टेम्पररी बरे वाटतात, दुखणं कमी होतं, वाटतं की बरं झालंय. स्टोन अजूनही असतात आणि वाढत राहतात. होमिओपॅथीनंतर सिम्पटम कमी होऊ शकतात, स्टोन डिझॉल्व्ह होत नाही. आणि हाच डिले सर्जरीला जास्त डिफिकल्ट बनवतो. आधी सांगितलेल्या त्या हाऊसवाईफला आठवा, तोच डिले. आता त्या 45 वर्षांच्या हाऊसवाईफचं काय झालं ते सांगतो. 4 महिने होमिओपॅथी केलं, दुखणं कमी झालं असं वाटलं, पण स्टोन्स तसेच. 4थ्या वेळी ॲक्यूट कोलेसिस्टायटिस फीवर घेऊन कॅज्युअल्टीमध्ये आल्या. ऑपरेशन केलं, पण गॉल ब्लॅडर गँग्रीन झालं होतं. जे 30 मिनिटांचं डे केअर ऑपरेशन होतं ते तब्बल 3 तास सर्जरी चालली. 4 दिवस हॉस्पिटलायझेशन. आता त्या पूर्णपणे बऱ्या आहेत, पण त्यांनी जे सहन केलं ते सर्व पूर्णपणे टाळता आलं असतं. 4 महिने, 30 मिनिटं विरुद्ध 3 तास, डे केअर विरुद्ध 4 दिवस, हाच डिलेचा हिशोब आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी. 1. ऑपरेशन करायचं की नाही हे सिम्पटम आणि रिस्कवर ठरतं, स्टोनच्या साईजवर नाही. 2. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी हे जगातल्या सर्वात सेफ, सर्वात कॉमन ऑपरेशनमध्ये आहे. 30 मिनिटं, दुसऱ्या दिवशी घरी. आणि 3. गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस झाला असेल तर ऑपरेशन नॉन निगोशिएबल आहे, थांबू नका. तुम्हाला गॉलस्टोन आहेत आणि काय करायचंय माहीत नाही? कमेंट्समध्ये तुमची सिच्युएशन सांगा. किती वेळा दुखलं, काय ट्रीटमेंट केली, मी डायरेक्शन देतो. आणि हो, एक रिक्वेस्ट, तुमच्या ओळखीत एखाद्या ताई, आई, बहीण, मैत्रीण ज्यांना गॉलस्टोन आहेत आणि त्या थांबूया असं म्हणतायत, त्यांना हे व्हिडिओ डायरेक्टली पाठवा. त्यांना डिसिजन घेण्यास मदत होईल. गट टॉक इंडियाला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.